योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमप्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमप्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमप्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। रामकृष्ण हरी। जीवन मुक्तानंद लहरी। भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्य जी महाराज यांनी 16 ते 17 श्लोकांनी संबद्ध असलेला हा लघुकाय ग्रंथ जीवन मुक्तानंद लहरी स्वतः शंकराचार्य जीवनमुक्त अवस्थेमध्ये ह्या अवनी तलावरती पर्यटन करत होते आणि त्याचबरोबर त्यांनी जीवन मुक्तानंद लहरी हा जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ तसा जर म्हटला तर हे त्यांचंच वर्णन करणारा ग्रंथ आहे। कारण ज्यांचा पूर्णपणे वासनाक्षय झालेला आहे, मनोनाश झालेला आहे आणि तत्वज्ञान अर्थात अहम ब्रह्मास्मी असा ज्यांचा बोध नित्य जागृत अवस्थेमध्ये आहे आणि यस्यात्मरते एवस्यादात्मकृतश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते। जो आत्मरती आत्मसंतुष्टी आणि आत्मतृप्तीमध्ये आहे, जे कोणाचा विरोध त्यांना नाही आहे आणि तेही कोणाला विरोध करत नाही। मांडुक्य कारिकेमध्ये गौडपादाचार्यांनी म्हटल्याप्रमाणे न निरोधो न चोत्पत्तिर्न बद्धो न च साधका न मोक्षुर्न वै मुक्ता इत्येषा परमार्थतः।
अशी ही परमार्थाची उच्च कोटीची अवस्था जो जीवनमुक्त महापुरुष अनुभवतोय, त्याला होणारा आनंद, या आनंदाची मीमांसा करत असताना ब्रह्मदेवाच्या आनंदापेक्षाही श्रेष्ठ आनंद हा अनुभवतोय. हा सगळ्यांचा अनुभव अनुभवतो, पण याचा अनुभव आणण्याचीच योग्यता नाही. आणि असा असणारा जीवनमुक्त महापुरुष, त्याचं एक लक्षण बुद्धे फलम अनाग्रहा, त्याला कोणत्याच प्रकारचा बुद्धीचा आग्रह नसतो. ज्ञानाचं फल हेच आहे, आग्रहरहित ही स्थिती आहे. आणि मग असा जीवनमुक्त महापुरुष संचित कर्म पूर्णपणे दग्ध झालेलं आहे, क्रियामान कर्म लागत नाहीये, पण प्रारब्ध कर्म तो भोगून संपवतो आहे. तसं त्याला प्रारब्ध कर्मही नाही, कारण स्वतःला तो आत्मा समजत असल्यामुळे आत्म्याला कोणतं प्रारब्धच नाही. प्रारब्ध हे देहासंबंधाने असते, पण बोधाच्या सामर्थ्यामुळे संचित कर्म दग्ध, क्रियमान कर्म लागत नाही. पण प्रारब्ध कर्म जे आहेत, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत प्रारब्ध कर्म आहे. आणि ते कर्म म्हणजे एखाद्या जमिनीमध्ये भरजीत बी म्हणजे भाजलेलं बी जमिनीमध्ये टाकून ठेवलं तर किती दिवस राहिलं तर त्यापासून अंकुर उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणे या जीवनमुक्त महापुरुषाने आत्मसाक्षात्कारानंतर, तत्वबोधानंतर कितीही क्रिया केल्या तरी त्या क्रिया पाप आणि पुण्य उत्पत्ती करू शकत नाही. कारण पाप आणि पुण्य उत्पत्ती करण्यासाठी कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद, अर्थात कर्माच्या विषयी कर्तृत्व नाही आणि फलाच्या विषयी कर्मफलास्वाद नाही, अशा स्थितीमध्ये असा जीवनमुक्त महापुरुष या अवनी तलावरती पर्यटन करत असताना तो कसा आणि कोणाबरोबर राहतो, तर तो सगळ्या वयोगटातील लोकांच्या बरोबर राहतो, तदाकार होतो, त्यांच्याशी तादात्म्यपन्न होतो. पण त्याचबरोबर श्रीगुरूंच्याकडनं त्याला जो बोध प्राप्त झालेला असतो, त्या ज्ञानाच्या द्वारे त्याच्या अंतःकरणातील संपूर्ण तमाहा म्हणजे अंधकार, अज्ञान नाहीसं झालेलं असतं. त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये राहिला तरी देखील त्याला संभ्रम अवस्था प्राप्त होत नाही. म्हणून मुनिर्नव्यामोहम भजती गुरुदीक्षाक्षततमाः असं हे ध्रुवपद त्या सगळ्या श्लोकांच्या मध्ये आहे. आता श्लोक क्रमांक 4 पासून आपण सुरुवात करणार आहोत. ते काही श्लोक आपल्या ग्रुपवरती दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. कदाचित बालै सार्धं करतलजतालैश्च हसितैः क्वचित् वै तारुण्याङ्कितचतुरनार्या सह रमन् क्वचित् वृद्धैश्चिन्ता क्वचिदपि तदन्यैश्च विलपन् मुनिर्नव्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः. आता हा महात्मा अवनी तलावरती भ्रमंती करत असताना ज्या ठिकाणी मुलं खेळत आहेत अशा ठिकाणी जाऊन हा त्यांच्यामध्ये सहभागी होतो, त्यांच्यामध्ये एकरूप होतो, त्यांच्याशी चर्चा, त्यांच्याशी बोलणं, लहान होऊन त्यांच्या संबंधाने ज्या ज्या गोष्टी मुलं करतात तितक्या वयोगटातील हा लहान होऊन त्यांच्याशी तो बोलतो आहे. बालै सार्धम म्हणजे लहान मुलांच्या बरोबर. तो काय करतो? लहान मुलं जसं एकमेकाला भेटतात आणि एकमेका टाळी वाजवतात, वा 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 बरं झालं आला, तसं ते एकमेकाला भेटल्यानंतर तो मुलांच्या हातावरती हात देतो. मुलं जसं एकमेकाला पाहून हसतात तसा हा आनंदित होतो. याप्रमाणे करतलजतालैश्च हसितैः म्हणजे शास्त्राने सांगितलेल्या उच्च कोटीचा महात्मा
पण अगदी लहान मुलांच्यामध्ये येऊन तो त्यांच्याबरोबरही एकरूप होतो. म्हणून जीवनमुक्त महापुरुषाचं वर्णन तो कसा असतो? बालवत. तो बालवत असतो, जडवत, पिशाच्यवत. जडवत असतो, तो बालवत असतो, तो पिशाच्यवत असतो. याप्रमाणे तो लहान मुलांच्या बरोबर सुद्धा तो खेळतो, त्यातले बागडतो. आणि म्हणून हा अनुभव घ्यायचा असेल तर आपण जेव्हा लहान मुलांचा कॅम्प घेतो उन्हाळ्यामध्ये, तेव्हा हा अनुभव विशेषतः येतो. छोटे छोटे मुलं असतात आणि त्यांना वक्रतुंड महाकाय असं म्हटलं तरी वक्रतुंड महाकाय तुल्यकोटी समप्रभ अशा बोबड्या आवाजामध्ये ते बोलत असतात. परंतु ते अत्यंत चांगलं असतं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. त्यांना चांगलं म्हणता जरी येत नसतं तरी गुरुल ब्रह्मा गुरुल विष्णू गुरुर्देव महेश्वरा, पण तरी त्यांच्या पाठीमागचा जो आनंद, जो हर्षेत, तो निरागसपणा हा विलक्षण स्वरूपाचा असतो. म्हणून हा जीवनमुक्त महापुरुष त्यांच्यामध्ये सहभागी होऊन त्यांच्याबरोबर खेळतो. ते सुद्धा याचा हात पकडतात, त्याचे कपडे पकडतात आणि त्यांच्याबरोबर ते खेळत आहेत. आणि तरी देखील तो मुलं जसे निरागस असतात तसा हा महात्मा शुद्ध असतो, विशुद्ध असतो. म्हणून कदा क्वचित बालै सार्धं करतलजतालैश्च हसितैः क्वचित तारुण्याङ्कित चतुर नार्या सह रमन्. आणि कधी भ्रमंती करत असताना ज्या ठिकाणी अत्यंत चतुर, सुशील, सुशिक्षित, सुंदर आणि तरुण असणाऱ्या युवती, त्यांच्याबरोबर सुद्धा कधी चर्चा करण्याची वेळ येते, त्यांच्याबरोबर बसण्याची वेळ येते. तो त्यांच्याबरोबरही चर्चा करतो, त्यांच्याबरोबरही बोलतो, त्यांच्याबरोबरही संवाद साधतो. त्यांच्या असणाऱ्या समस्या, त्यांच्या संबंधाची चर्चा, त्यांना असणारं कुतूहल, या संबंधाची त्यांच्याबरोबर सुद्धा तो चर्चा करतो. परंतु मुनीर नव्यामोहं भजती गुरुदीक्षा क्षततमाः. परंतु त्या ठिकाणी तो संभ्रमित होत नाही, तो मोहित होत नाही, त्यांच्याद्वारे तो प्रलोभित होत नाही. लहान मुलांच्या तो राहत असतो पण तिथेही संमोहित होत नाही. तारुण्याङ्कित चतुर नार्या सह रमण. एखाद्या महाविश्वविद्यालयामध्ये असेल, जसं SNDT सारखं महाविद्यालय आहे, तिथे सगळ्या युवतींचं आहे, तिथेही हा कदाचित बोलण्यासाठी जात असेल. किंवा स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेला गेले आणि खूप चांगल्या प्रकारचे भाषण झाले, तिथली एक युवती स्वामी विवेकानंदांना म्हणाल्या, का हो, तुमच्यासारखा जर पती मिळाला तर आपल्याला तुमच्यासारखा मुलगा छान प्राप्त होईल. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले, ही मोठी प्रक्रिया आहे, त्यापेक्षा तुम्ही मलाच तुमचा मुलगा म्हणून स्वीकारा. अर्थात याला म्हणायचं की मुनीर नव्यामोहं भजती गुरु दीक्षा क्षततमाः. अर्थात त्या सगळ्यांच्यामध्ये ते एकरूप होतात, परंतु आतून मात्र भावना ही निरागस असते. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा नाटाच्या अभंगामध्ये एक अभंग आहे, युतुके करी भलत्या परी परद्रव्य परनारी सांडोनी अभिलाषा अंतरी वर्ते व्यवहारी सुखरूप. अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा हा सल्ला देतात की तुम्हाला जगामध्ये जगायचं असल्यामुळे सगळ्या वयोगटातील लोकांशी तुम्हाला राहावं लागेल. फक्त आतून मात्र सांडोनी अभिलाषा अंतरी, अंतःकरणामध्ये असणारी जी काही लालसा, अभिलाषा, जो संभ्रमितपणा ज्याच्यामुळे होत असतो, ती टाकून द्या आणि सगळ्या जगाशी तुम्ही निरागस पद्धतीने व्यवहार करा. वर्ते व्यवहारी सुखरूप. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या त्या चरणाची आणि आचार्यांच्या ह्या ओळीची या ठिकाणी साम्यता आपल्याला दिसते. क्वचित द्वैतारुण्याङ्कित चतुर नार्या सह रमन्. नंतर क्वचित वृद्धैश्चिंतां. कधी कधी फिरत असताना वृद्ध लोकांच्या समूहामध्ये सुद्धा याला जाण्याची वेळ येते. तेव्हा तिथे गेल्यानंतर त्यांचं, वृद्ध माणसांचं जीवन जर पाहिलं तर काही ना काहीतरी समस्याच असतात. डॉक्टरकडे गेलो BP तपासण्याकरता, तेव्हा डॉक्टरने सांगितलं की
तुम्हाला आता कोलेस्ट्रॉल झालेलं आहे, तुम्हाला मधुमेह झालेला आहे, तुमचं आता ब्लॉकेज होण्याची शक्यता आहे हार्टच्या जवळ, आणि मग ते आणखी चिंतातूर होतात. मग अशा चिंतातूर अवस्थेमध्ये असणाऱ्या वृद्धांच्या बरोबर जाऊन हाही सुद्धा त्यांच्या चिंतेमध्ये सहभागी होऊ शकतो. नाही तर असं नाही का, असं म्हणत नाही तिथे सगळं मनाचाच खेळ आहे, कसलं डोकं दुखतं आणि कसलं काय शरीर, हे सगळं माया आहे असं म्हणत नाही. तिथे जाऊन त्यांच्याबरोबर त्यांच्या अशी शरीराच्या काही संबंधात चर्चा असेल, व्याधीसंबंधी काही चिकित्सा असेल तर त्यांच्याबरोबर सुद्धा तो राहतो. आणि चिंता शब्दाचा अर्थ तो चिंतन त्यांच्याबरोबर करतो की ह्या वार्धक्य अवस्थेमध्ये सर्वसंग परित्याग करून अंतर्मुख होऊन त्या परमेश्वराचं नामचिंतन करत राहणं हा जो मुख्य विषय आहे त्या विषयाशी संबंधाने तो चर्चा करतो. क्वचिदपि तदन्यैश्च विलपन. आणखी पुढे जाऊन एखाद्या घरामध्ये एखाद्या माणसाचा मृत्यू झाला असेल आणि सगळे शोकमग्न असेल तर हा त्यांच्यामध्ये जाऊन सुद्धा शोक सभेमध्ये सहभागी होतो. किंबहुना अतिशय शोकमग्न असेल आणि ते रडत असेल तर हा त्यांच्यामध्ये जाऊन रडू शकतो सुद्धा, रडतो सुद्धा. डॉक्टर महाराजांच्या अशा अनुभवाचं जेव्हा वर्णन करावं लागतं तेव्हा त्यांचा अनुभव तर हा असाच आहे. कधी कुठे कोणाकडे भेटायला गेलेत आणि काही असं झालं तर ते रडण्याच्या अगोदर हेच रडतात. किंवा कुटुंबातले अनेक आम्ही चढउतार पाहिले आहेत तेव्हासुद्धा ते अनेकदा धाय मोकलून रडत असतात, पण तरी देखील त्यातून पुन्हा सावरतात आणि सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे या गोष्टी होतच असतात. पुन्हा ते शिकवतात. याला म्हणायचं की वृद्धांच्या बरोबर जाऊन ते चिंतित राहतात किंवा चिंतन करतात, किंवा अन्य ठिकाणी जाऊन दुःखाच्या मध्ये शोकामध्ये तदन्यैश्च विलपन. विलपन म्हणजे शोकमग्न होतात. लहान मुलांच्या बरोबर टाळी वाजवतात, हसतात, त्यांच्याशी एकरूप होतात. आणि चतुर तारुण्यांकित सुंदर आणि विद्वत विदुषी असणाऱ्या युवतींच्या बरोबर सुद्धा हा चर्चासत्रामध्ये बोलण्यामध्ये सहभागी होतो. पण हे सगळं करत असताना त्याच्या स्वरूपाचा बोध कधीही विचलित होत नाही. मुनीर नव्यामोहम भजती गुरुदीक्षाक्षततमाः. यामध्ये मोहित होण्याचं काय कारण आहे? साधी गोष्ट आहे. काही शिक्षकांना लहान मुलांना शिकवता येतं ते मोठ्या मुलांना शिकवू शकत नाही. काही मोठ्यांना बोलता येतं तर ते छोट्यामध्ये शिकू शकत नाही, संभ्रमित होतात. आध्यात्मिक मनुष्य साधक असेल तर नको नको स्त्रियांचा संघ, नको नको स्त्रियांची भाषण, अशा संबंधाची चर्चा तो करत असतो. पण हा जीवनमुक्त असल्यामुळे, हा गुणाच्या अतीत झाल्यामुळे तो सगळ्यांच्यामध्ये सहभाग बनतो. कशानेच तो मोहित होत नाही. वृद्धांच्या बरोबर चिंतेत असतो, तर कोणी मृत्युमुखी झाला असेल तर तो शोकमग्नही होतो. पण हे सगळं करत असताना मी आत्मा आहे हा निश्चित समजतो आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा शोकमग्न होत नाही. त्याचबरोबर हा व्यवहाराचा भाग झाला आहे. पण आता ग्रंथ स्वरूपाचे जेव्हा आपण विचार करतो, काही ग्रंथाचे अभ्यासक विद्वान असतात, काही रसिक असतात, काही काव्याचा अभ्यास करतात, काही तर्काचा अभ्यास करतात. परंतु विद्या व्यासंगी श्रेष्ठ महापुरुषांच्या सानिध्यामध्ये जेव्हा हा जीवनमुक्त महापुरुष जातो तेव्हा त्यांचं वर्तन या संबंधी कसं असतं याचा विचार श्लोक क्रमांक 5 मध्ये आहे. पहा. कदाचित विद्वद्भिर्विविध सुपुरानंद रसिकैः कदाचित काव्यालंकृत रसरसालैक विवरैः वदन् वादांस्तर्कैरनुमिति परैस्तार्किकवरैर् मुनिर्नव्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः. म्हटले हा जीवनमुक्त महापुरुष पुन्हा प्रवासामध्ये वेगळ्या एक वर्गाला प्राप्त होतो आणि तो वर्ग म्हणजे कदाचित विद्वद्भिः, म्हणजे सगळ्या दर्शनांचा ज्यांनी सांगोपांग अभ्यास केला आहे
पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग अशा सगळ्या दर्शनांचा ज्यांचा अभ्यास आहे अशा दार्शनिकांच्या बरोबर जाऊन हा तत्वचर्चाही करतो. कदाचित विद्वद्भिः अशा विद्वानांच्या मध्ये पण राहतो. नंतर विविध सुपुरानंद रसिकैः. पुर शब्दाचा अर्थ होतो शरीर आणि सुपुर हा म्हणजे ज्यांच्या शरीराच्या संबंधाचा विचार अगदी आधुनिक पद्धतीने सांगायचं जर म्हटलं तर त्यांचं खाणं पिणं राहणं बोलणं हे अद्ययावत असतं. कोणत्या दिवशी कोणतं जेवण करायचं, कोणत्या दिवशी कोणते कपडे घालायचे, कोणत्या दिवशी कुठे फिरायला जायचं. अर्थात शरीर जे भौतिकवादी लोक आहेत ते जीवनाचा सगळा आनंद घेतात. जेवण झाल्यानंतर पान खायचं आहे, कपडे चांगले परिधान करायचे आहे, रोज फिरायला जायचं आहे, निसर्गरम्य ठिकाणी जायचं आहे. अर्थात ह्या पूर म्हणजे शरीर आणि त्या सुपुरा म्हणजे त्या शरीराला चांगला आनंद देणारे जे भौतिकवादी लोक आहेत, विषयांची चर्चा करणारे लोक आहेत, त्यांचाही संबंध कधी कधी ह्या महापुरुषाला येतो. म्हणून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोक कधी कधी अशा ह्या भौतिकवादी जीवन जगणाऱ्या लोकांच्या बरोबर कधी जाण्याचा प्रवासामध्ये प्रसंग येतो. तर कधी कधी लोक एकदम ते कंटाळतात, ह्या लोकांशी कसं बोलायचं. परंतु हा विविध सुपुरानंद परंतु त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना साजेशी काही चर्चा करतो. त्याचप्रमाणे सुपुरानंद रसिकैः त्याप्रमाणे सगळ्या विषयांच्यामध्ये हे रस घेणारे असतात. अर्थात षड्रसाचा आनंद घेणारे आहेत, भौतिक विषयाचा आनंद घेणारे आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा हा जीवनमुक्त महापुरुष राहतो. कदाचित काव्यालंकृत रसरसालैक विवरैः. मग आता हा विद्वानांच्या जॉईन होता येत नसेल तर दुसरं अकाउंट उघडून सुद्धा काही लोक जॉईन होऊ शकतात बरं का. असो, कदाचित काव्यालंकृत रसरसालई कविवरैः. संस्कृत काव्य म्हटलं हे काव्य हे संस्कृतमध्येच असतं असं नाही. काव्य कवी हे प्रत्येक भाषेचे असतात. जसं इंग्रजी भाषा म्हटलं की आपण सर्वोत्तम म्हणतो की शेक्सपियर म्हणजे त्याचं साहित्य जर पाहिलं तर कविता नाटकं इंग्रजी वाङ्मयामध्ये शेक्सपियर आहे. त्याप्रमाणे संस्कृत वाङ्मय जर म्हटलं तर त्यामध्ये कवी कालिदास आहे, भारवी आहे, दंडी आहे, माघ आहे, श्रीहर्ष आहे. हे संस्कृत साहित्यातले दिग्गज असे हे कवी आहेत. मग अशा कवी मंडळींच्या बरोबर आणि मराठी साहित्यात जर पाहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. हिंदी साहित्य जर पाहिलं तर संत तुलसीदास महाराज आहेत. त्याप्रमाणे वेगवेगळ्या भाषेतील आहेत. पारशी साहित्य म्हटलं तिथेही आणखी दुसरे वेगळ्या प्रकारचे कवी आहेत. अर्थात हा जीवनमुक्त महापुरुष अशा कविवरैः म्हणजे अशा कविवर्यांच्या बरोबर काय करतो. कदाचित काव्यालंकृत रसरसालैः त्या काव्यातल्या मधला शब्दाचा आनंद, अनुप्रास आनंद अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा हा आनंद घेत असतो. आणि म्हणून संस्कृत साहित्यामध्ये असं म्हटलं जातं की जर उपमा कोणाची असेल साहित्यामध्ये तर उपमा कालिदासस्य. एखाद्याला उपमा द्यायची असेल ती किती पद्धतीने किती चांगली आणि तंतोतंत असायला पाहिजे. हे जर कला शिकायची असेल तर संस्कृत साहित्यामध्ये असं म्हटलं जातं उपमा कालिदासस्य. उपमा ही कालिदासांची असते. भारावेर अर्थ गौरवम त्या अर्थांचा अर्थगौरव जर पाहायचा असेल तर भारवी कवीचं काव्य पाहावं. दंडिनः पदलालित्यम त्या शब्दांच्या मध्ये असणारं पद आणि त्या पदांचं पदलालित्य पाहायचं असेल तर दंडी कवीचं वाङ्मय काव्य वाचावं. आणि माघे संती त्रयो गुणाः अर्थात कवी माघ जो आहे त्या माघ कवीच्या काव्यामध्ये कालिदासांची उपमा आहे, भारवीचं अर्थगौरव आहे आणि दंडीचं पदलालित्य आहे. माघे संती त्रयो गुणाः
अर्थात हे तीनही गुण या माघाच्या महाकाव्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. शाकुंतलासारखं जर महाकाव्य आपण पाहिलं तर अत्यंत विलक्षण स्वरूपाचं कालिदासांचं ते नाटक आहेत, ते काव्य आहेत. आणि म्हणून अशा काव्याच्या ठिकाणी, संस्कृत काव्याच्या ठिकाणी तो आनंद घेतो. काही लोक फक्त शब्दाचाच आनंद घेतात, त्यातलं तत्त्वज्ञान विसरून जातात. काही लोक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतात, त्यातलं साहित्य विसरून जातात. काही तत्त्वज्ञान आणि साहित्याचा अभ्यास करताना आणखी काही गोष्टी विसरून जातात. परंतु हा असा आहे, या कवींच्या बरोबर त्यांचं जे शृंगार रस असेल, करुणा रस असेल, विवत्स रस असेल, शांत रस असेल, अद्भुत रस असेल, या रसांनी रसभरीत असणाऱ्या ह्या काव्य अलंकाराच्या मैफलीमध्ये हा जीवनमुक्त महापुरुष त्याच्यातही सहभागी होतो. कदाचित काव्यालंकृत रसरसालयी कविवरैः. आणि कधी कधी या दर्शनशास्त्राच्या मध्ये प्रमाण विचार हा अतिशय क्लिष्ट मानला जातो. ज्ञानाचे साधन किती? मग प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, अशा प्रमाणांची चर्चा आहे. आणि ह्या सगळ्या चर्चांच्यामध्ये तर्क हा प्रधान मानला जातो. आणि तर्क हा कधी स्थिर नसतो. तर्क हा नेहमी अस्थिर असतो. कितीही मोठा आपण तर्क जर मांडला तर आपल्यापेक्षा कोणता नवीन प्रबल तर्क आला तर हा तर्क पुन्हा खंडित होतो. याप्रमाणे हा अनुमतीशास्त्रावरती, अनुमान प्रमाणावरती असणारा हा तर्क आधारित आहे. त्यामध्ये प्रतिज्ञा काय, उदाहरण काय, हेतू काय, उदाहरण उपनय काय, निगमन काय, पक्ष काय, हेतू काय, साध्य काय, सत्प्रतिपक्ष काय, असत्प्रतिपक्ष काय, यत्वाभास काय, अशा ह्या तर्काची भाषा आहे. आणि या नव्य न्यायिक न्यायशास्त्र जे आहे ते तर्कावरती आधारित आहे. म्हणून अशा तार्किक लोक एकमेकाच्या बद्दल शास्त्र चर्चा करताना तर्क करतात. आपण साधना पंचकमचा वेळेस अभ्यास करताना श्रुतिमतस तर्कोन संधीयताम, श्रुतिमताला अनुसरून असणारा तर्क करावा. आणि विद्वान महापुरुषांच्या, आत्मानुभवी पुरुषांच्या बरोबर तर्क करू नये. परंतु तार्किक लोकांच्या बरोबर जाताना तर्काशिवाय त्यांना दुसरी भाषा समजतच नाही, तर मग तिथे तर्क करावा लागतो. आणि हा इतका विद्वान असतो, तार्किकांच्या बरोबर जाऊन अत्यंत तर्ककुशलतेने बोलत असतो. वदन्वादांस तर्कैरनुमिति परैस्तार्किकवरैः. आणि पण भगवत भक्त जे असतात, जिथे ते श्रद्धावंत असतात, तिथे तर्काला प्राधान्य नसतं. तुकाराम महाराज म्हणतात, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावो. ज्या ठिकाणी भक्त असतात त्या ठिकाणी तर्काची काही गरज नसते. ते श्रद्धेने, विश्वासाने एखादी गोष्ट स्वीकारतात. परंतु हा त्यांच्यामध्ये पण सहभागी होतो. परंतु गुरूंच्या द्वारे दीक्षा प्राप्त झाल्यामुळे त्या ज्ञानाच्या साह्याने ज्यांचा तम नाम अंधकार निघून गेला आहे, ते रसिकांच्या बरोबर काव्य मैफलीमध्ये सहभागी होतात, विद्वानांच्या बरोबर तत्वचर्चा करतात, कवींच्या बरोबर काव्याच्या मैफलीत सहभागी होतात, तार्किकांच्या बरोबर तर्क करतात. परंतु हे सगळं करत असताना आत्मानुभूतीची स्थिती आहे या सगळ्यांच्या पलीकडे आहे. म्हणून सगळ्यांच्यामध्ये सहभागी होतात, परंतु तो एक विशिष्ट भाग आहे. आध्यात्मिक जीवन हे तेवढंच नाही, त्याच्यापेक्षा पुढे आहे. म्हणून तर्काच्या संबंधाने ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र येतं. कोणतं नाही? तर्क अप्रतिष्ठानाद्वा. तर्काला प्रतिष्ठा नाही, विसरून गेलं. तर्काला ही प्रतिष्ठा नाही. तर्क हा नेहमी असंतुलित असतो. याप्रमाणे हा तर्क करतात, पण तर्कप्रधान लोक फक्त तर्काला मानतात, त्याच्या पलीकडे जात नाही. हा त्याच्या पलीकडे जातो. कवी फक्त शब्द, अलंकार, उपमा, दृष्टांत यामध्ये जातात, त्या पलीकडे जात नाही. विद्वत मंडळी फक्त त्यांचं काय मत, पूर्व पक्ष काय, उत्तर पक्ष काय, खंडन, मंडन
वाद जल्प वितंड ह्यामध्ये सहभागी होतात. पण तत्वबोधाच्या मध्ये जाताना ह्या सगळ्यांचा परित्याग करावा लागतो. आणि म्हणून एक व्यापक सकारात्मक दृष्टिकोन ह्या महापुरुषाला प्राप्त झाल्यामुळे मुनीर नव्यामोहं भजती गुरुदीक्षा क्षततमाः. आता त्याच्या पुढचाही एक भूमिका या जीवनमुक्त महापुरुषाची असते. कदा ध्यानाभ्यासै क्वचिदपि सपर्यां विकसितैः सुगन्धैः सत्पुष्पैः क्वचिदपि दलैरेव विमलैः प्रकुर्वन् देवस्य प्रमुदितमनः संस्थितपरो मुनिर्नव्यामोहं भजति गुरुदीक्षा क्षततमाः. कदा ध्यानाभ्यासै, कधी तर्कवितर्क सोडून, विद्वानांची चर्चा सोडून, काव्यालंकार यांची संगत सोडून जेव्हा हा जीवनमुक्त महापुरुष एकांतामध्ये एकटाच जेव्हा असतो तेव्हा हा महापुरुष काय करतो तर ध्यानाभ्यासही, ध्यानाभ्यासही म्हणजे ध्यानाच्या अभ्यासाच्या माध्यमातून निर्गुण निराकार असणारं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाची एकरूप होताना मी स्थूल शरीर नाही, मी सूक्ष्म शरीर नाही, मी कारण शरीर नाही, मी अन्नमय कोश नाही, प्राणमय कोश नाही, मनोमय कोश नाही, विज्ञानमय कोश नाही, आनंदमय कोश नाही, त्या सगळ्यांच्या पलीकडे मी आहे. जागृत अवस्था नाही, स्वप्न अवस्था नाही, सुषुप्ती अवस्था नाही, मी अवस्थात्रयातीत आहे, मी तिन्ही अवस्थांच्या पलीकडे आहे, मी पंचकोशातीत आहे. अशा सगळ्यांच्या अतीत असणारा मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा व्यतिरेकाने सर्वांचा निषेध करून आत्मस्वरूपामध्ये स्थित होतो. आणि न किंचित दपि चिंतयत, तिथे अंतकरणाची वृत्ती स्थिर झाली की मग कसलंही चिंतन करत नाही. नेंगते सोपमा स्मृताः, जसं निर्वात ठिकाणी ठेवलेला दीपाची ज्योत ही सतत तेवत असते तशी अंतकरणाची वृत्ती सजाती वृत्ती प्रवाहामध्ये संलग्न असते. कदा ध्यानाभ्यासै, तो ध्यानाभ्यासामध्ये राहतो. पण कधी कधी तो सगुण भक्तीमध्ये सुद्धा देवाची पूजा करतो. म्हणून सपर्याम, कदा क्वचिदपि सपर्याम, पण कधी कधी सपर्याम म्हणजे तो पूजा करतो. पूजा कशी करतो? विकसितै सुगंधै सत्पुष्पै, कदा ध्यानाभ्यासै क्वचिदपि सपर्यां विकसितैः सुगंधैः सत्पुष्पैः क्वचिदपि दलैरेव विमलैः. सपर्यां, जेव्हा सगुण साकार असणाऱ्या एखाद्या मूर्तीची तो पूजा करतो तेव्हा सुगंधैः सत्पुष्पैः विकसितैः, अत्यंत सुगंधित असणारे पुष्प, विकसितैही अत्यंत विकसित उमललेले फुलं, सत्पुष्पैही म्हणजे अत्यंत ताजे फुलं. ताजे सुगंधित आणि विकसित असणारे जे काही फुलं आहेत ते फुलं भगवंताच्या पूजेमध्ये तो समर्पित करतो. क्वचिदपि दलैरेव विमलैः, आणि कधी कधी फुलं नसेल तर पत्र म्हणजे पान, म्हणजे भगवान शंकराची पूजा असेल तर बिल्वपत्र वाहतो, भगवान विष्णूची पूजा असेल तर तुळशीपत्र वाहतो, जर कधी कधी गणपतीची असेल तर दुर्वांकुरा तो वाहतो. याप्रमाणे त्या देवतेप्रमाणे ते पत्र जे आहे झाडांचे ते सुद्धा अत्यंत ताजे विमलही चांगले ते पत्र देऊन त्या समर्पित करून पत्रम पुष्पम फलम तोयम याप्रमाणे तो भगवंताची तो भक्ती करतो. आणि कधी कधी भगवंताची स्तुती करतो. प्रकुर्वन् देवस्य प्रमुदितमनः संस्थितपरो संस्थितिपरो, कधी कधी संस्थितिपरः म्हणजे एखाद्या मंत्राच्या साह्यानं स्तोत्राच्या साह्यानं तो भगवंताची स्तुती करतो. पण कसा स्तुती करतो? प्रमुदितमनः, अत्यंत हर्षित मनाने, एकाग्र मनाने, अंतर्मुख मनाने. प्रकुर्वन् देवस्य, देवस्य म्हणजे देवाची
संस्तुतीपराहा प्रकुर्वन, भगवंताची स्तोत्राच्या मंत्राच्या साह्यानं अत्यंत प्रमोदित मनाने भगवंताची स्तुती करतो. आणि हे करत असताना म्हणजे त्याला निर्गुण निराकार तत्वाच्या विषयी संभ्रम नाही आणि सगुण तत्वाच्या विषयी संभ्रम नाही. कारण सगुण आणि निर्गुण हे दोन्हीही भगवंताचेच रूप आहे. त्यामुळे या ध्यानाभ्यासाच्या मध्ये असताना किंवा सगुण साकार परमात्म्याची भक्ती करताना दोन्हीही त्या एकाच तत्वाच्या भूमिका आहेत असं ते मानतात. म्हणून त्यांना संभ्रम नसतो. पण कधी कधी काही लोकांना संभ्रम असतात. जे निर्गुण निराकार तत्व आहे ते म्हणतात की मी ब्रह्म आहे. ब्रह्म आहे म्हणून पूजा करण्याची काय गरज आहे. लोक म्हणतात तर ब्रह्म तू आहे तर मग तुला खायची पण गरज नाही. तुला खावं लागतं, प्यावं लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतं, पूजा का करत नाही. पण जे पूजा करतात ते म्हणतात जे ध्यान करणारे ना अत्यंत आळशी लोक आहेत. त्यांना काहीच करायला नको, फक्त डोळे झाकून झोप घेतात. परंतु हा जीवनमुक्त महापुरुष मात्र निर्गुण निराकार तत्वाच्या विषयी तेवढाच तन्मय होतो आणि सगुण साकार परमात्म्याची पूजा करताना सुद्धा हा तितक्याच तन्मयतेने हा एकरूप होतो. म्हणून सगुण निर्गुण असा दोन्ही प्रकारचा भेद जीवनमुक्त महापुरुषाला नसतो. म्हणून तर माऊलींसारखे पुरुष भगवत पुरुष विभूती भगवंताला म्हणतात, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदो रे. सगळा तूच आहे. म्हणजे आता सगुण निर्गुणाच्या विषयी वाद नसतो, सगळ्यांना समान मानतात. मग आता जे सगुण भक्ती करणारे आहेत पण त्या सगुणांच्या मध्ये सुद्धा काही वाद असतो. परंतु या जीवनमुक्त महापुरुषाला एकम सद्विप्रा बहुधा वदंती, श्री गुरूंच्या सानिध्यामध्ये जाऊन दीक्षा प्राप्त करून घेतल्यामुळे त्या ज्ञानाच्या साह्याने अज्ञानाची निवृत्ती झालेली असते आणि त्यामुळे त्याचा सगुणाच्या विषयी आणि निर्गुणाच्या विषयी कोणत्याच प्रकारचा संभ्रम राहिलेला नसतो. म्हणून मुनीर नव्यामोहं भजती गुरुदीक्षाक्षततमाहा. एकच व्यक्ती, कल्पना करूया, जेव्हा गाडी चालवतो तेव्हा आपण त्याला ड्रायव्हर म्हणतो, स्वयंपाक करतो तेव्हा त्याला आपण आचार्य म्हणतो, तो जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन ऑपरेशन शस्त्रक्रिया करतो तेव्हा आपण त्याला डॉक्टर म्हणतो, तो पत्नीच्या समवेत जेव्हा असतो तेव्हा त्याला आपण पती म्हणतो, तो आईवडिलांच्या बरोबर जेव्हा असतो तेव्हा त्याला मुलगा म्हणतो. मग एका व्यक्तीला मुलगा म्हणा, ड्रायव्हर म्हणा, डॉक्टर म्हणा, पती म्हणा, मुलगा म्हणा, नातू म्हणा, अशी विविध जरी नावं दिले तरी ते सगळे नावं एकाच पुरुषाला आहे. याप्रमाणे एकम सत विप्रा बहुधा वदंती, ते सत्तत्व एकच आहे, त्याला वेगवेगळे नावं आहेत आणि ते सत्तत्व वेगवेगळ्या नामरूपातून अभिव्यक्त होतं. म्हणून हा जीवनमुक्त महापुरुष सगुण साकार वेगवेगळ्या देवदेवतांची उपासना करताना त्यामध्ये आत्मतत्वच हे सगळ्यांच्या नामरूपाने अभिव्यक्त झालेलं आहे. त्यामुळे त्याला तिथेही वादविवाद नसतो. तेच विचार या श्लोक क्रमांक 7 मध्ये सांगितलेले आहे. पहा, शिवाया शंभोर्वा क्वचिदपि च विष्णोरपि कदा गणाध्यक्षस्यापि प्रकटतपनस्यापि च कदा पठन् वै नामालिं नयनरचितानन्दसलिलो मुनिर्नव्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः. शिवायाः, शिव म्हणजे शंकर आणि शिवा म्हणजे पार्वती. पार्वती म्हणजे शक्ती. नवरात्राच्या मध्ये देवीच्या 9 रूप आहेत आणि हा या शक्तीची सुद्धा उपासना करतो. अर्थात देवीची म्हणजे शक्तीची जी उपासना करतात त्या देवीच्या शक्तीच्या उपासकांना अध्यात्मामध्ये शाक्त असं म्हणतात. शाक्त म्हणजे
देवीचे उपासक. हा देवीचाही उपासक असतो, देवीची पण पूजा करतो. शंभोरवा म्हणजे महाशिवरात्रीच्या वेळेस तो बिल्वपत्र आणि पाणी त्या भगवान शंकराच्या वरती समर्पित करून रात्रभर ओम नमः शिवाय आणि बिल्वपत्राच्या साह्याने त्या भगवान शंकराची उपासना करतात. अर्थात भगवान शंकराची उपासना करणारे जे उपासक किंवा भक्त असतात त्यांना शैव म्हणतात. आणि कधीकधी एकादशीचा दिवस असेल तर त्या दिवशी भगवान विष्णूची तुलसीपत्र समर्पित करून विष्णू सहस्रनामाच्या द्वारे तो स्तुती करत असेल, शंकराची शिवसहस्रनामाच्या द्वारे स्तुती करत असेल, किंवा देवीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ललिता सहस्रनामावली म्हणून प्रसिद्ध आहे, तिची ती उपासना करत असेल. आणि कधीकधी गणाध्यक्षस्यापि, गणाध्यक्ष म्हणजे गणपती, अर्थात गणपतीची उपासना करताना तो दुर्वांकुरा समर्पित करत असेल आणि ओम गणानन्त्वा गणपतिं हवामहे याप्रमाणे गणपती अथर्वशीर्षाच्या माध्यमातून त्या गणपतीची सेवा करत असेल. अकार चरण युगल उकार उदार विशाल मकर महामंडल मस्तकाकारे, अर्थात गणपतीची जी उपासना करतात त्यांना गाणपत्य उपासकांना म्हणतात. आणि दुसरं आहे प्रकट तपनस्यापि च कदा, म्हणजे प्रकट म्हणजे नेहमी प्रगट होणारा असणारा जो सूर्य, त्या सूर्याची उपासना करणारे जे आहेत ते सौर आहेत. याप्रमाणे सूर्य उपासकांना सौर म्हणतात, गणपतीच्या उपासकांना गाणपत्य म्हणतात, शिवा शक्तीच्या उपासना शाक्त म्हणतात, शंकराच्या उपासना शैव म्हणतात आणि विष्णूच्या उपासकांना वैष्णव म्हणतात. परंतु हा जीवनमुक्त महापुरुष जेव्हा ललिता सहस्रनामावली असेल, शिवसहस्रनामावली असेल, विष्णू नाम असेल, गणपती अथर्वशीर्ष असेल किंवा सूर्याची 12 नावं असेल, पण या सगळ्यांची तो त्या नावाने स्तुती करतो. पठन वै नामालिम, नामालिम म्हणजे त्यांची नामावली, म्हणजे सांगितलं ललिता सहस्रनामावली, शिवशक्ती सहस्रनामावली, विष्णू सहस्रनामावली, गणपती अथर्वशीर्ष, या सगळ्यांची तो भगवंताची स्तुती करताना कसा करतो. नयन रचितानंद सलिलो, नयन म्हणजे डोळे आणि रचित म्हणजे भरलेले, आणि आनंद सलिला हा अत्यंत अष्टसात्विक भावाने सद्गतीत होऊन डोळ्यांच्या मध्ये आनंद अश्रू वाहत असतात. आणि या स्तुतीच्या मंत्रांच्या स्तोत्रांच्या साह्यानं ते वेगवेगळ्या प्रकारची स्तुती करतात. परंतु मुनीर नव्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः, परंतु हा कधीच संमोहित होत नाही. मग म्हटले आता हा जो विचार आहे ना, सगुणाच्या मध्ये भेद मांडणारे काही मंडळी आहेत. म्हणजे शाक्त जे आहेत ते शैवाकडे जात नाही, शैव जे आहेत ते वैष्णवांच्याकडे जात नाही, वैष्णव जे आहेत ते गाणपत्यांच्याकडे जात नाही, गाणपत्य जे आहे ते सौर उपासक म्हणजे सूर्य उपासकांच्याकडे जात नाही, एकमेकाकडे तोंड फिरून तोंडाने समोरासमोर येत नाही, त्यांच्या देवतांची नावं घेत नाही, अर्थात त्यांच्यामध्ये मतभेद असतो. पण हा जीवनमुक्त महापुरुष एकम सद्विप्रा बहुधा वदन्ते, एका सत्तत्वाला ही अनंत नावं आहे म्हणून त्यांच्याविषयी ते वाद करत नाही. संतांचे अभंग असेच आहेत प्रकार. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे उधई गोडी साखरेच्या ठाई, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग, भेदकासी नाड एका वेलंटीची आड. अर्थात शिव आणि शैव हे एकच आहेत. याप्रमाणे सगुणामध्ये सुद्धा हा भेद करत नाही, सगुण आणि निर्गुणाच्या मध्ये सुद्धा भेद करत नाही, आणि हा सगळीकडे राहून सुद्धा संभ्रमित होत नाही. मग याची स्नानाची पद्धत कशी आहे, या स्नान पद्धतीचा विचार पुढच्या 8 क्रमांकाच्या या मंत्रामध्ये सांगितला आहे. तो श्लोक आपण पाहूया.
कदा गंगांभोभी क्वचिदपि च कुपोत्थितजलैः क्वचित् कासारोत्थैः क्वचिदपि सदोष्णैश्च शिशिरैः भजन् स्नानैर्भूत्या क्वचिदपि च कर्पूरनिभया मुनिर्नव्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः. हा महात्मा जीवनमुक्त पुरुष या अवनी तलावरती सारखं पर्यटन करत असतो. त्याची सारखी भ्रमंती चालू असते. याला उदाहरण कोण असेल तर भगवत पूज्यपा श्री शंकराचार्य. मागे आपण पाहिलं तर्क कसा करावा जर शिकायचं असेल तर मंडन मिश्रांचं आणि आचार्यांचं झालेलं जे काही वादविवाद आहे तिथे आचार्यांचं आपण पाहू शकतो की आचार्यांनी कसा तर्क केला आहे. भगवंताची पूजा करताना शंकराचार्य ज्या ज्या देवतेंच्या बरोबर समोर गेले त्या त्या देवतेंची स्तोत्र लिहिली आहे. तसे संतांचे सुद्धा तसंच आहे. ज्या ज्या देवतेच्या समोर गेले त्या त्या देवतेंचे अभंग या संतांनी केले आहेत. नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराजा दंडवत कृष्ण माझी माता कृष्ण माझी पिता किंवा त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा गाणा याप्रमाणे त्या त्या देवतेच्या समोर गेले की त्या त्या देवतेंचे स्तोत्र गातात. जसं हे आचार्यांचं आहे तसंच महाराष्ट्रातील सगळ्या संतांच्या मांदियाळीच आहे. म्हणून तिने तिथे कोणीच असा वादविवाद केला नाही. मग आता असे हे अवनी तलावरती भ्रमंती करत असताना त्यांचं स्नान कुठे असतं तर कधी पहा कदा गंगांभोवी. कधी प्रवास करत असताना गंगा यमुना सरस्वती तो तुंगभद्रा कावेरी गोदावरी नर्मदा ह्या नद्यांच्या ठिकाणी जाऊन ते गंगा स्नान करतात. कधी प्रवासामध्ये ज्या ठिकाणी गंगाच नसेल तर क्वचिदपि कुपोत्थित जलैः. कूप म्हणजे विहीर आणि उत्थित म्हणजे त्या विहिरीमध्ये असलेलं पाणी बादलीच्या साह्याने वरती काढून मग ते आपल्या एखाद्या भांड्याच्या साह्यानं तांब्याच्या साह्यानं ते पाणी आपल्या अंगावरती घेतात आणि गंगेची यमुनेची व गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु असं म्हणून तिथे स्नान करतात. पण कधी गंगाही नसेल आणि विहीरही नसेल तर मग कसं काय करतात. कदाचित कासारोत्थै म्हणजे पाण्याचं एखादं सरोवर असेल. कासार म्हणजे सरोवर. त्या सरोवरामध्ये स्नान करतात. पण कधी सरोवरही नसेल तर क्वचिदपि सदोष्णैश्च शिशिरैः. कधी काही उष्ण पाण्याचे झरे असतील तर सदोष्णैः कदा क्वचिदपि कधी कधी गरम पाण्याने स्नान करता येईल तर कधी कधी शिशिरैः कधी कधी थंड पाण्याने स्नान करतात. पण कधी गंगाही नाही विहीरही नाही तलावही नाही गरम पाणीही नाही उष्ण पाणीही नाही असं उंच ठिकाणी थंड प्रदेशामध्ये जर असतील तर काय करतात. भजन स्नानैर्भूत्या क्वचिदपि च कर्पूरनिभया. तेव्हा अशा ठिकाणी ते साधू महात्मे जे आपण कधी पाहिले असेल तर सगळ्या अंगाला भस्म लावतात. त्याला म्हणतात की भस्म स्नान. जसा कर्पूर अत्यंत पांढरा शुभ्र असतो तसं सगळ्या अंगाला भस्म फासून भस्म स्नान करतात. कापडासारखं एकदम पांढरशुभ्र त्यांचं शरीर होतं. या कुंभमेळ्याच्या वेळेस असे अनेक साधू पुरुष आपण पाहू शकतो. परंतु या सगळ्या अवस्थेमध्ये असताना मुनीर नव्यामोहं भजती गुरुदीक्षा क्षततमाः. मग प्रश्न पडतो स्नानाच्या बाबतीमध्ये संमोहित होण्याची काय गरज आहे. त्याचं कारण एक आहे. काही लोक गंगेचं स्नान करतात म्हणजे ते कायम गंगेच्याच काठावर राहतात. काही लोक गंगेचंच पाणी पितात त्याच्या अतिरिक्त पाणी पितच नाही. मग ते भारतातल्या कोणत्याही राज्यात असो किंवा पृथ्वीच्या कोणत्याही देशात असो बरोबर जाताना गंगेचं पाणी घेऊन जातात. आळंदीमध्ये सुद्धा ती एक व्यक्ती आहे. त्यांना ऋषिकेशवरून पाणी येतं आंघोळी पाणी पिण्याकरता स्नान तेच करतात का. अशा काही पद्धती आहे की दुसरं पाणी प्यायचंच नाही.
अहो पण आता पाणी भेटतच नसेल तर दुसरं पाणी प्यायला काय हरकत नाही. नाही पेंगे तो गंगा जल हे पेंगे नाही तो पेंगे नाही तर नाही पिणार तर नका. पण जीवनमुक्त महापुरुषाचं असतं असं नाही. काही पण गंगा असेल तर गंगेच्या पाण्याचं स्नान, विहीर असेल तर विहिरीच्या पाण्याचं स्नान, सरोवर असेल तर सरोवर पाण्याचं स्नान, कधी उष्ण पाणी कधी थंड पाणी, काही नसेल तर भस्म अंगाला परिधान करून सुद्धा ते जीवनचर्या करणारे असतात. परंतु कधीच संभ्रमित अवस्थेला प्राप्त होत नाही. मुनीर नव्यामोहम दीक्षाक्षततमाः अशीही त्यांच्या स्नानाची पद्धत पाहिली. मग कधी कधी प्रश्न पडतो का हो हे जीवनमुक्त महापुरुष संन्यासी अध्यात्मातले ते झोपतात की नाही? झोपत असेल तर त्यांना स्वप्न पडतात का? जागृतीमध्ये असतात का? तर तुमच्या आमच्यासारखे त्यांनाही या तिन्ही अवस्थेतून जावं लागतं. त्याचा विचार या तिन्ही अवस्थेत असतात, पण या तिन्ही अवस्थेच्या अतीतही असतात. तिन्ही अवस्थेत राहून तिन्ही अवस्थेच्या अतीत कसं राहावं हे सांगणारा हा श्लोक आहे. कदाचित जागृत्यां विषयकरणे संव्यवहरन् कदाचित स्वप्नस्थानपि च विषयानेव च भजन् कदाचित सौषुप्तं सुखमनुभवन्नेव सततं मुनिर्नव्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः. कधी कधी लोकांना संभ्रम होण्याची शक्यता असते. आता हे अध्यात्मातले आहे ना, मग हे झोपतच नसावेत. त्याने कुठंतरी ऐकलेलं असतं गीतेचं एखादा श्लोक, यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने. सगळ्या लोकांची जी रात्र तो यांचा दिवस आणि यांचा जो दिवस सगळ्यांची रात्र. मग हा झोपतच नसावेत का? नाही. ते म्हणतात कदाचित जागृत्या म्हणजे जागृती अवस्थेमध्ये विषयकरणै संव्यवहरन् ते सुद्धा जागृती अवस्थेमध्ये तुमच्या आमच्यासारखे या पंच ज्ञानेंद्रियांच्या पंचकर्मेंद्रियाच्या द्वारे सगळ्या प्रकारचा व्यवहार करतातही. मग त्यांना स्वप्न पडतात का? कदाचित स्वप्नस्थानपि च विषयान्नेव भजन्. जसं आम्हाला स्वप्न पडतात तसं ते देखील स्वप्न अवस्थेमध्ये जातात आणि स्वप्नातल्या स्वप्न पदार्थांच्या बरोबर कसा आपण स्वप्नस्थ पुरुष व्यवहार करतात त्याप्रमाणे हे सुद्धा व्यवहार करतातच ना. कदाचित सौषुप्तं सुखमनुभवन्नेव सततं. परंतु कधी कधी जागृत स्वप्न आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये गाढ निद्रेत पण जातात आणि तिथे सुद्धा त्या जागृत आणि स्वप्न पदार्थांचा अभाव ज्या ठिकाणी पूर्ण असतो त्या ठिकाणी पूर्णपणे जागृत स्वप्न पदार्थांच्या अभावाचं जिथे साक्षीत्व केलं जातं अशा सुखाचाही ते अनुभव घेतात. परंतु मुनीर नव्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः. परंतु जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेंच्या बद्दल ते संभ्रमित नसतात. मग ते संभ्रमित कसं होऊ शकतो? काही लोक जागृत अवस्थेमध्ये व्यवहार करताना इतके कंटाळतात आणि विविध तापे तापलोनी देवा करितया सेवा कुटुंबाची अर्थात ते थकतात. परंतु ज्ञानी पुरुष यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधया. जेथे जातो तेथे तुम्हादा सांगाती. सगळे व्यवहार करताना सुद्धा ज्ञानी पुरुषही व्यवहार करतो, पण त्याचा व्यवहार हा सगळे ईश्वर प्रित्यर्थ असतो, भगवत प्रित्यर्थ असतो. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः. त्याचा सगळा व्यवहार ते सुद्धा आश्रमामध्ये राहत असेल, आश्रम व्यवस्था करत असेल, पण त्यांचा व्यवहार हा जगत जीवनाच्या उत्थानासाठी आहे, लोकसंग्रहार्थ आहे. मग अशा आध्यात्मिक पुरुषांना स्वप्न पडत नाही का? पण त्यांचं स्वप्न आणि आपलं स्वप्न वेगळं आहे. त्यांचं स्वप्न म्हणजे बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. मी स्वप्न पडलो, स्वप्नामध्ये बाबाजी महाराज चैतन्य भेटले
त्यांनी रामकृष्ण हरी मंत्र आपण एवढंसं पूर्ण करूया आणि मग थांबूया. परंतु त्यांचं स्वप्न देखील भगवत साक्षात्काराच्या संबंधाचं स्वप्न असतं. कदाचित सौषुप्त्यं सुखम अनुभवान्येव सततम. आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा त्या भगवंताच्या स्वरूपाशीच एकरूप झालेल्या असतात. आणि म्हणून जागृत, स्वप्न, सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्था ते अनुभवतात. पण तिन्ही अवस्था जरी असल्या तर तिन्ही अवस्था या व्यभिचारी आहेत. परंतु तिन्ही अवस्थांचा साक्षी मात्र मी नित्य आहे अशी त्यांची नित्य अनुभूती असल्यामुळे या तिन्ही अवस्थांच्या मध्ये राहून तिन्ही अवस्थांचा मी द्रष्टा, साक्षी आहे असा अनुभव असल्यामुळे ते कधीच या तीन अवस्थांच्याद्वारे संभ्रमित होत नाही, मोहित होत नाही. पण तुम्ही आम्ही मात्र या तिन्ही अवस्थांच्यापैकी एखादी अवस्था खूप आवडते. तमगुणी लोकांना सुषुप्ती अवस्था खूप आवडते. रजगुणी लोकांना जागृत अवस्था खूप आवडते. सत्वगुणी लोकांना ध्यान धारणा करायला खूप आवडते. म्हणजे ह्या तीन अवस्थेमध्ये बंधन तर आहेतच. सत्वगुण, रजगुण, तमोगुण हे तिन्ही बंधनामध्ये घालणारे आहेत. पण या तिन्ही गुणांच्या अवस्थेमध्ये राहून हे तीन गुणांच्या अतीत असणारा आत्मा मी आहे असं त्यांना ज्ञान झाल्यामुळे मुनीर नव्यामोहं भजती गुरुदीक्षा क्षततमाः असतात. तीन अवस्थेत राहून अवस्थाततेचा अनुभव घेतात. हा 9 श्लोकापर्यंतचा विचार आपण पाहिला. शेष काही श्लोक जे आहेत ते उद्या पाहूया. तूर्त आपण ह्या ठिकाणी थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण.